उभी विदेव धरती उभे विदेव उभे विदेव धरती उभे विदेव
घ्या टाळ. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
आपुलिया हित जोवाचे जागता 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 माता पिता 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 तयातिया तने माता पिता तयातिया निकल पुत्र होती दे जाती धन्य माता पिता तयातिया धन्य माता पिता तयातिया कोणी कन्या पुत्र होती कोणी कन्या पुत्र होती
आपुलिया हिता जो असे जागता विकुटमिर धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन विठोबाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मग घर त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरन रघुबर विमन जसो जोदाई कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही परम कलेश विकार महिम्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनां पितद वसन्नास्तु येगिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गुणं ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहोत वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 शरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला नेहमी कीर्तनामध्ये भजनामध्ये गायला जाणारा ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे जो कीर्तनाचा चाहता आहे वारकरी संप्रदायात ज्याचं जीवन आहे त्या बहुतेकांच्या हा अभंग पाठ आहे आणि या अभंगावर आपण थोडंसं चिंतन 11 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा कुरिअर आहे आपल्या या नागडे नावाच्या गावी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 37 वर्षापासून समस्त साधू संतांच्या आशीर्वादातून भगवंताच्या आशीर्वादातून परंपरेचा चालत असलेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा खंडनाचा सोहळा आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे. नामांकित कीर्तनकारांची कीर्तन आयोजित केलेली आहे आणि त्या संबंधातून आपल्या गावातील सप्ताह करणारी सगळी मंडळी यांच्या माध्यमातून आमचे पंकज दादा पाकले यांचे वडील आहेत एकनाथराव आहेत आणि पंकज दादा हे जे मास्टर आहेत माझ्या गावात आमचे पांडू सर आहेत ते आणि बरोबर होते आणि तिथून आमचा संपर्क झाला. बरेच दिवसापासून युट्यूबला कीर्तन ऐकल्यामुळं अक्रूर महाराजांचं कीर्तन घ्यायचं असा एक आग्रह या गावकऱ्यांचा होता आणि पाकले सर त्याचं माध्यम ठरले पंकज दादा आणि त्यांच्या माध्यमातून ते शिक्षक आहेत मनमाडला त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांनी या मंदिराची सप्ताहाची सेवा केलेली आहे. बंधुराज पेटी वाजवतात लगेच कळालं कोळी कन्या पुत्र जे वडिलांची सेवा कामी आलेली आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आग्रह झाला आपण सगळी ग्रामस्थ मंडळी त्यांना सहकार्य करताय गावकरी गावातील तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी एका विचाराने एकत्रित येऊन छोटंसं गाव आहे पण अगदी गावातला हा परमार्थ गोड आहे. काय सुंदर मंदिर बांधलं. खरं तर असं मंदिर तालुक्याच्या ठिकाणी नाही
जिल्ह्याच्या ठिकाणी नाही. तुम्ही हनुमंतरायाला पाहिलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचं मारुतीचं मंदिर कसं असलं पाहिजे तर तुमच्या मंदिरासारखं असतं. त्याच्यातून बाजूला येऊ वाटत नाही. मंदिरात गेलं की असं वाटतं हनुमान चालीसा म्हणावी वाटते, श्रीराम जय राम जय जयराव म्हणा वाटतं. नाही तर काही मंदिरात असे मंदिर आहे की ती कधी निघून जावं असं वाटतं. आणि या मंदिरामध्ये आणि एवढ्या छोट्या गावानं 30-40-50 लाख रुपयाचं मंदिर उभं करायला गाव एका विचाराचं लागतं, सगळा समाज एका विचाराचा व्हावा लागतो, तेव्हा या गोष्टी होत असतात. फार चांगलं गाव आहे, मला खूप आनंद वाटला. आणि या समस्त गावकऱ्यांनी मंदिरही सुंदर केलंय आणि भावना फार गोड आहेत, तुमचा भाव शुद्ध आहे आल्यापासून मी पाहतोय. आणि त्या संबंधातून आपल्या सगळ्यांच्या वतीनं पंकज दादांनी, त्यांचे वडील असतील एकनाथ दादांनी, आधी करून आपल्या कार्यक्रम करणारी सगळी मंडळी असतील, या सगळ्यांनी आग्रह केला. आणि आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या पदरामध्ये घातलेली आहे. थोडंसं कीर्तन माझं बसत नव्हतं, पण त्यांनी खूपच आग्रह केला. म्हणजे एवढ्या दूर कीर्तन घेत नाही, तर सकाळी नांदेडला आहे 500 किलोमीटर प्रवास करायचं म्हटलं की सकाळच होते जायला. पण ते आता त्यांनी खूपच आग्रह केला, म्हणजे बाबा आमच्यासाठी ऐका. आणि म्हणून ही तारीख त्यांना देण्यात आली. आणि आज पुढं पण मागितली होती, पण पुढची तारीखच रिकामी नाही. त्याला अनुसरून अगदी आजचा हा दुसरा दिवस आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला मिळालेला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. कार्यक्रमाला गाण्यासाठी रंगभरी कीर्तनात प्रेमी हरिदास नाच कीर्तनामध्ये रंग भरायला महाराष्ट्राचा आवाजाचा बादशाह, प्रमाणाच्या चालीचा बादशाह, ढोक महाराज काय, साखरे महाराज काय, पाटील महाराज काय, कुणी घ्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकाराला कीर्तनात गायन कुणाचं आवडतं तर त्यांची रोहिदास आवाज जगदाय. आवाजच तसा आहे, पाठांतर आहे, प्रमाण पाठ, मोठ्या मोठ्या मंडळी बरोबर महाराज राहिलेले आहेत. आज सहकुटुंब सहपरिवार आहेत, वहिनी पण आल्या, महाराज पण आले, तर मुलगा पण आलाय, सिद्धू पण आलाय. म्हणूनच हा अभंग घेतला मी, कोळी कन्या पुत्र. तुम्हाला सगळ्यांना पाहून आज सगळीच मंडळी आलेली आहे. फार दिवसापूर्वी एकदा दैवडीला महाराजांच्या गावी सगळ्या बहिणींनी त्यांनी माझं कीर्तन ऐकलं होतं. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण केलं होतं आणि वर्षश्राद्धाच्या निमित्ताने पण एकदा आलो होतो दैवडीला, तेव्हा सगळ्यांची भेट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा आबा तर तसे महिन्यातून 2-4 वेळेला भेटतातच आम्हाला, पण सगळा परिवार, त्यांचे चिरंजीव वहिनी साहेब पाहायला मिळाल्या, दर्शन झाली त्यांची. आबांना खूप धन्यवाद. एवढ्या मोठ्या बिझी शेड्यूलमध्ये सध्या गोकुळ अष्टमीचा पिरियड आहे, सगळे गायक वादक बिझी आहे, पण आपल्या गावकऱ्यांनी आग्रह केला म्हणून रोहिदास आबा आपल्याला मिळाले. आबांसाठी जोरात टाळी वाजवा. मोठा गायक आहे, महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाची धामधूम आहे. बेस आवाजात गोडवा लागतो, चाली ऐकत राहाव्या वाटतात, डबल चाली. कीर्तनाला माझ्यासारख्याच्या रंग भरतील काय नवं, ज्याला काही येत नाही त्याच्याही कीर्तनात रंग भरतील, असे आमचे रोहिदास आबा आहेत. आबांना खूप धन्यवाद. त्यांच्या शेजारी आमचे उत्तम बाबा, जुने गायक, आमच्या काही चाली आबांच्या त्यांच्या गायलेल्या आहेत. उत्तम बाबांच्या प्रमाणाच्या चाली गोड आहे, उंच आवाज आहे, गोड गाणं आहे, माधुरी आहे कंठामध्ये. आणि आमच्या सगळ्यांचे वारकरी आहेत, आमच्या सगळ्यावरती पितृवत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांना धरून चालणारं, कुणीही पुढं म्हणा मी मागं म्हणतो बाबा असं धरून चालणारं व्यक्तिमत्व त्यांचे उत्तम बाबा. नावातच त्यांच्या उत्तमता आहे, त्यामुळे काही अडचणच नाही. उत्तम बाबा आहे. दुसरे आमचे सोपान काका, तुकाराम महाराजांनी सोपान काका महाराज बंधूच आहेत सावरगावला, त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला भरपूर वेळेला घेऊन गेलेले आहे. त्यांचाही आवाज उंच आहे, प्रमाणाच्या चाली गातात. काकांनाही माझं धन्यवाद. आपण परिसरातील गावातील येवला तालुका या भागातून आलेली सगळी गुणवान टाळकरी मंडळी, पंकज सर असतील, छोटे छोटे बालगोपाळ गावातले असतील, त्यांना वंदन. महाराष्ट्राचे लाडके मृदंगाचे लक्ष्मणजी महाराज, काय हात गोड आहे त्यांचा, लगेचा हात आहे, स्पष्टता आहे हात, आणि हसणं गोड आहे, वाजवणं गोड, छान वाजवतात. लक्ष्मण महाराजांनाही धन्यवाद. पेटीवर तर आमचे बंधू राजेच आहेत, पाकले सर, दुसरे सर, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, आमचे दामणगावकर बंधू, आपण सगळी भागातून आलेली मंडळी, वहिनी साहेब असतील, आधी करून सगळे आमची घरातील मंडळी, आपण सगळ्या माता मावल्या, गावातील पुरुष वर्ग, तरुण वर्ग, हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये प्रथम वर्धापन दिन आहे आणि 37 वर्षाचा सप्ताह पण आहे. गेल्या वर्षी मंदिर पूर्ण झालं, त्याचा प्रथम वाढदिवस आणि सप्ताह 37 वर्षाचा आपण गावकरी आयोजित करता. सगळ्या गावकऱ्यांना, नागडे गावाला धन्यवाद देतो, ज्यांनी ज्यांनी वर्गणी दिली. पावसाच्या कालखंडामध्ये आपला सप्ताह येतो. काल पाऊस इतका झाला तरी कीर्तन झालं, तरी आपण सगळ्यांनी मनोभावातून ही सेवा केलेली आहे. चटई हाताळण्यापासून ते काल्याच्या दही अंडीपर्यंत शूटिंग करणारे असतील, चोपदार असतील, बालदार असतील, विनेकरी असतील, सगळ्यांना वंदन करतो. सिस्टीमही चांगली आहे. ओम मंडप चांगला आवाज दिलाय, तुम्हालाही माझं वंदन. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. इतकं गोड कीर्तन आहे, 11 कधी वाजता तुम्हाला कळणार पण नाही.
आणि 11 वाजून 1 मिनिटं सुद्धा होणार नाही. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठला विठ्ठला प्रसिद्ध असा अभंग आपण निवडलेला आहे, नेहमीचा पाठातला आहे. नेहमी आपण भजनामध्ये गातो, कीर्तनामध्ये ऐकतो. पण काय, कायम सोपा अभंग ऐकला की त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. हरिपाठ सगळ्यांच्या पाठ आहे, पण अर्थ कोणालाच माहिती नाही. तसा हा अभंग पाठ आहे, पण त्याच्या अर्थाकडे कोणाचं लक्षच नाही. फार सुंदर अर्थ आहे या अभंगामध्ये. संतांनी आपल्याला जागं केलं. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात लाडून भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. जाग केलेले जगजोगी जगजोगी, जागी जाग बोलती. जागवा जागवा उठा गिजी माय बाप, कैशी लागली झोप. खूप अभंग आहेत बरं का. उठा सकळ जण, किती अभंग पाठातले. उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जागृती दिलेली. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही 12 वाजेपर्यंत जागे, 1 वाजेपर्यंत आम्ही ऑनलाईन. तुम्ही आमचं काय जागेपणा काढता. आम्ही मोबाईल आल्यामुळे आता झोपत नाही. आम्ही रात्रंदिवस नेटवर आहोत. 5G रेंज आमच्या गावाला फुल. आम्ही पाहतोय. आम्ही कुठे झोपलेलो. आपण नक्की जागे आहोत, पण जागे बाहेर आत निजले. आपण बाहेरून जागे आहोत उत्तम बाबा, आतून मात्र सगळेजण झोपलेलेच आहे. संतांनी आपल्याला जाग केलंय. कुठं कुठं जाग केलं आहे का. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, एवढ्या नाही सांगणं व्हायच्या गोष्टी, पण 2-4 सांगतो. कुठं कुठं जाग केलंय. धनासाठी जाग केलंय. धन फार गरजेचं आहे, कमवू नका असं माझं मत नाही. पण संत म्हणतात सगळे लोक तुमच्यावर प्रेम करत नाही, तुमच्या धनावरच प्रेम करत आहेत. सबही पैसो के भाई, दिल का साथी नहीं कोई. काही शब्द किती गोड जागा केलं बघा. जब तक अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. कोण कोण पैशाच्या मागचेच आहे का. भाई बंद बहनोर साले. त्या इंस्टाला रील्स येतात. रील्स त्याच्यात एक रील्स पाहिली मी आज. एक भाऊ बोलायला गेला बहिणीकडे आणि खिशात हात घालताना त्यांनी 50 रुपये काढले. जसे कमी पैसे पाहिले तशी बहिणीने गण कपाळाला लावलाच नाही, त्याच्या गालाला. लय हसलो मी ते पाहताना. मला कळालं की पैसे कमी आले म्हणूनच गण गालाला. भाई कोण कोण बघा. भाऊ भाऊ. बंद म्हणजे भाऊकी. बहनोर साले, काय कबीरदासजी म्हणतात बघा. भाई बंद बहनोर साले, सब पैसों के भाई. इधर लाल रे घोड़ा. कोई किसी का नहीं रे प्यारे. काय शब्द. कोई किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुनाई. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. जाग केले आपल्याला. धनासाठी जाग राहा. लोक तुमच्याकडे पैसे आले की तुम्हाला शेठ म्हणतात. पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम. जास्त पैसे आले वा परसराम शेठ आले म्हणतात. थोडे कमी झाले परशुदादा म्हणतात. आणि संपलेच तर परशाच म्हणतात. जो वैरी चळे नका,
गोड प्रमाणे जोवरी चलनगा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावलली आला बागुला आजा. काय गोड शब्द आहेत महाराज. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, संतांनी आपल्याला धनासाठी जागं केलं. पुन्हा ऐका, एक मुद्दा धनासाठी जागं केलं, दुसरा मुद्दा कुणाचं धन घेऊन इथं जागं केलं. दोन सांगितले, कुणाचं धन घ्यायचं नाही आणि कुणाला धन द्यायचं नाही. दोनही सांगतो मी तुम्हाला. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा आहे आणि त्या परभणी जिल्ह्यामध्ये रंगनाथ गुरुजी परभणीकडे होते. जुने वेदशास्त्र संपन्न होते, फार वेदांत तयार होता, साखरे घराण्यातले होते, फार पंडित होते, एकदम अभ्यासू. ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती, गाथा मुखोद्गत होता, अमृत अनुभव चांगदेव 65 विचार सागर हे तर सहजच पाठ होते. उपनिषद सुद्धा पाठ होते, ब्रह्मसूत्र पाठ होते, अगदी तयार महात्मा. मग ते काही कीर्तन करत नव्हते, केले तरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. मग ते काय करायचे, गावात पाठ घ्यायचे. पाठ सकाळी 6 वाजता महिला मुली पोरं ज्ञानेश्वरी ऐकायला. आणि आजही त्या भागातले लोक खूप तयार आहेत ना, आपल्यासारखे एखाद्या कीर्तन करायची चूक काढतात ना. का, त्यात त्यांनी पाठ ऐकलेले आणि ते पाठ ऐकायचे. तर त्यांची पाठ घ्यायची वेळ होती पाठ 6 ते 7. 6 वाजता पाठ चालू व्हायचा, 7-7:30ला संपायचा. एका श्रीमंत परभणीच्या सावकाराला माहिती झालं की रंगनाथ गुरुजी सोनपेठला पाठ घेतात आणि त्या पाठामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायला जायचं. तर त्यानं जाताना काय केलं, एक सुटकेस भरून 100च्या नोटा, त्या काळात 100च्या नोटा सुटकेस भरून घेतल्या, 1,00,000 रुपये. आणि ती सुटकेस घेऊन गेला, महाराजांचं दर्शन घेतलं गुरुजींचं. आणि गुरुजींना म्हटलं, महाराज तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता ना ती मला ऐकायची आहे. गुरुजी म्हटले, काही हरकत नाही. म्हटलं, फक्त आमचा नियम आहे, सकाळी 6 वाजता यावं लागतं, आंघोळ करून 1.5 तास बसावं लागतं, उठता येत नाही, भजन करता करता ऐकायची. म्हटले ज्ञानेश्वरी. नाही म्हटले, मी त्याच्यासाठी नाही आलो, मी याच्यासाठी आलो. तुम्ही जे सकाळी 6 वाजता तुमचा पाठ घेता त्याची वेळ 10 ते 11 करा. म्हटले का, म्हटले मला सकाळी 9 वाजता जाग येते, एवढ्या सकाळी काही मला जाग येत नाही, 6 वाजता मी काही उठू शकत नाही, मी श्रीमंत आहे, माझी पाठ 9ला होते, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी 10 वाजता पाठ घ्या, त्याच्या बदल्यात ही सुटकेस तुम्हाला मी देतो. आता सुटकेस देतो म्हटल्यावर गुरुजीला वाटतं सुटकेसीत काही ग्रंथच आणले काय ते, म्हणून गुरुजीने सुटकेस उघडली. जशी सुटकेसीचं झाकण वर गेलं, पाहिलं तर पैशाची थप्पी लागली. गुरुजीने पुन्हा ते झाकण लावलं, त्याच्याकडे ती सुटकेस दिली. ते म्हटले, हे अशी काही याची गरज नाही. म्हटले, आम्ही काही पैसे वगैरे घेत नाही, पाठ सांगायचे पैसे नसतात, हे तुम्हालाच राहू द्या, फक्त आमच्या वेळेत या. 6 वाजता या, पैशाची गरज नाही, तुम्ही या, काही सांगण्याची गरज नाही, परिचय द्यायची गरज नाही. खूप लोक येतात, ऐकून आपले निघून जातात. असं बराच वेळा झालं. मग तो सावकार म्हटला, गुरुजी तुम्हाला अजून कळालं नाही, तुम्ही जे पाठ माझ्यासाठी स्वतंत्र सांगणार आहे त्याची मी तुम्हाला एक सुटकेस भरून पैसे देतोय, आणि अजून लागत असतील तर अजून देतो. पुन्हा गुरुजी त्याला म्हटलं, अरे पैसे लागत नाही बाबा, सकाळी 6 वाजता या. असं बराच वेळा झाल्यावर गुरुजींना राग आला. गुरुजी त्याला म्हटले, तू जातो की नाही, आता निघतो की नाही. म्हणजे असं निघतो की नाही म्हटल्यावर ते निघताना काय म्हटलं माहिती का श्रीमंत सावकार, गुरुजी एकदा पुन्हा विचार करा, पैसे देणारा तुम्हाला कधीच भेटणार. काय म्हटलं, पाठ ऐकणारे खूप भेटतील, ऐकून जाणारे खूप भेटतील, तुमच्याकडे शिकून पुढे जाणारे खूप असतील, पण सुटकेस भरून पैसे परत तुम्हाला कोणी देणार नाही. असं म्हटल्यावर रंगनाथ गुरुजी त्याला खालून म्हटले, तू जसं म्हणतो ना तुला पैसे देणारा भेटणार नाही मला, तसा तुलाही माझ्यासारखा पैसे न घेणारा कधीच भेटणार. त्यांनी घेतले नाही, कथा संपली, दृष्टांत संपला. मला एवढंच सांगायचं, कोण देतं इथं जागा, कोणी तुमच्या फायद्यासाठी तर देत नाही, तुमच्या दुःखातलं तर देत नाही, त्रासातलं तर देत नाही. घेत जाऊ नका, कुणाच्या पापाचं घ्यायचं नाही. आणि आणखी महत्वाचं सांगतो, कुणालाही द्यायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता उत्तम बाबा, आता सांगण्याची गरज आली, जरा बघत जा, गोशाळा आहे का बघत जा, पर्यंत जात जा. महाराज एखादी पंगत घालतो का बघत जा, वारी करतो का बघत जा. द्रव्य पाहते विचारू,
होते द्यावे अन्न. अन्नदान कुणालाही करा, पंगत कुणालाही घाला, कुठंही घाला, त्याला विरोध नाही. पण द्रव्य पात्र विचारून धन देताना जाग केलंय. ऐका, घेतानाही जाग केलंय. कोण देतंय? जाग राहा, कुणाचंही घेऊ नका. ऐका, त्या कोल्हापूर सातारा भागातील भाऊराव पाटील होऊन गेले. मोठं काम केलं त्यांनी त्या काळात. बहुजन समाजाची मुलं, मातंग समाजाची मुलं, त्यांना शिक्षण दिलं. कुणीतरी कोणतं तरी काम केलं पाहिजे. कुणाचं काय चालू आहे, कुणी गोरक्षण करतंय, कुणी कीर्तन करतंय, कुणी सैनिकासाठी करतंय, केलं पाहिजे. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असू द्या, पण देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी केलं पाहिजे. तसं त्या भाऊराव पाटलांनी त्या काळात बहुजन समाजांच्या पोरांसाठी शिक्षण संस्था काढली. मुलं मुली शाळेमध्ये यायला लागली, शिकायला लागली. पायावर उभी राही, कुणी इंजिनियर, कुणी डॉक्टर, अशी मुलं शिकायला लागली. नेमकं झालं असं, त्या काळात असा पाऊस पडत नसाय, दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यामुळं संस्थेचा नियम होता, आबा विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. संस्था कशी? विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला आताच्या सारख्या नाही, आपलेच पैसे मोडायचे आणि पोरं भरायची, तसं नाही. मग शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही. अशा काळात ती संस्था, मग आता ती चालायची कशी? मग लोक धान्य आणून द्यायचे, त्या धान्यावरती पोरांना जेवण भेटायचे. पण दुष्काळ पडल्यामुळे झालं काय? जे धान्य लोकांनाच खायला भेटे ना, ते आता कोण देईल? माझंच पोट भरलं नाही तर मी कुठून देईल, असं झालं ना. मग दुष्काळ पडला. त्या भाऊराव पाटलांनी काय केलं? गावात जाऊन विनंती केली लोकांना, आम्हाला जास्त देऊ नका, पण एक मूठभर द्या. तुमच्या घरातलं एक मूठभर तर देता की नाही? लोक एक एक मूठभर धान्य द्यायला लागली. एका टायमिंगचं जीवन पोरांचं भागलं हवं. पण एक टायमिंगला पोरं उत्तम बाबा, सोपान काका उपाशी राहिले. लय वाईट वाटलं त्यांना. शेवटी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशामध्ये पोरांना एक महिना जीव घातला. काय पाटील महाराज, काय जुनी माणसं बघा. बायकोचं मंगळसूत्र मोडून टाकलं आणि त्या बायकोच्या मंगळसूत्रामध्ये पैसे जे आले, त्या पैशामध्ये एक महिना पोरांना जीव घातला. ऐका, आता पुन्हा 3 महिने अडचण आली. आता काय करावं? रडायलाच लागले. एका श्रीमंत सावकारानं भाऊराव पाटलांना पत्र पाठवलं. पत्रामध्ये मजकूर लिहिला, पाटील सकाळी पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुम्हाला एक टेम्पो भरून धान्य देतो. लय आनंद झाला. सकाळच्या पहिल्या एसटीने तिथे पोहोचले. तोपर्यंत सावकारानं खुर्च्या लावल्या होत्या, सिस्टीम लावली होती. 200-500 माणसं केली. हार आणला, गळ्यामध्ये घालायला शाल आणली, फेटा आणला आणि भाऊराव पाटलांचा सन्मान केला. गळ्यामध्ये शाल घातली, फेटा बांधला जरीचा आणि माईकवर खुर्चीवर बसून ते सावकार म्हटले, वा पाटील, वा भाऊराव पाटील, काय चांगलं काम करता. गरिबांच्या पोरांना शिक्षण देता, मुलांना शिकवता, मुलींना शिकवता. वा, पैसे कमी पडले, स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र मोडता. खरंच तुमच्यासारखी माणसं आता राहिली नाही. तुम्ही खरं कर्मवीर आहात, धर्मवीर आहात, दानवीर आहात. तुम्हाला आमचा मानाचा मुद्रा. काळजी करू नका म्हटले पाटील, आता तुमच्या संस्थेला कधी धान्य कमी पडणार नाही. आमची भेट झाली ना, आता आम्ही खूप श्रीमंत आहोत. आज एक टेम्पो भरून देतो आणि तुम्हाला जेव्हा कधी लागेल तेव्हा अजून मागा. हो, सगळे खुश झाले. पण एवढ्यावर सावकार थांबले नाही. ते म्हटले, पण पाटील, टेम्पो भरून धान्य देतो, पण माझी एक आठ. ते भाऊराव पाटील जे होते ना, त्यांचं शिवाजी महाराजांवर प्रेम होतं. लई प्रेम, इतकं प्रेम की त्यांनी संस्थेला शिवाजी महाराजाचं नाव दिलं. सगळ्या कामाला शिवाजी महाराजाचंच नाव दिलं. लई प्रेम त्यांचं. आणि ते सावकार म्हटले, माझी एक आठ आहे. 8 म्हटल्यावर ते भाऊराव पाटील वर पाहिलं. ते म्हटलं, हो, ते धान्य नंतर द्या, तुमचे 8 काय ते बघू द्या. आम्हाला जमते का बघू द्या, पेलते का बघू द्या, आम्हाला झेपवते का बघू द्या. ते म्हटले, जमेल तुम्हाला. काय आटे? काही नाही म्हटले, सोपी आटे. म्हटले, काय आटे? काही नाही म्हटले, एक टेम्पो भरून धान्य देतो, फक्त एक काम करा म्हटले, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला द्या. बाबा बाबा असं म्हटल्यावर डोक्यावरचा फेटा दान करून खाली टाकला त्या पाटल्याने. हार खाली टाकले, माईक हातामध्ये घेतला आणि लाल डोळे करून त्या सावकाराकडे असं बोट करून ते पाटील म्हटले, खबरदार सावकार, जबान सांभाळा. एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमचं धान्य आम्ही नेणार नाही. मला कथा कशासाठी सांगायची? कोण देतय जाग राहा. नावासाठी तर देत नाही ना, पापातलं तर देत नाही ना, कुणाच्या वाट्याचं घेत जाऊ नका. घेताना जाग केलंय संतांनी. आणि पुन्हा ऐका, पंढरपूरला गेलो ना आपण,
महाद्वारात भिकारी बसलेले असतात. एक दोन पैसा द्याव धर्मा, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. लय गोड म्हणतात, बाबापेक्षा भारी माझ्यापेक्षा भारी. आपल्याला वाटतं आता 200ची नोट देऊ काय, 500ची नोट देऊ काय. मग आपण खिशात हात घातला आणि जांभळी 500ची नोट त्याच्या हातात टाकली आणि गडी त्याची दारू पिऊन आहे. काय फायदा झाला? कुणाला देता? जागर राहा. पापात तर तुमचं धन जात नाही ना, वाईटात तर जात नाही ना. लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी धनासाठी जाग केलंय. चला 10 वाजले. दुसरं दारेसाठी जाग केले. दारा म्हणजे पत्नी. आज पत्नी म्हणजे काय? आपली बायको कीर्तनाला येऊ देते की नाही, भजन करू देते की नाही, जवळचे पैसे पंक्तीला खर्च करू देते की नाही. जागं राहिलं पाहिजे ना. पतीनं पत्नीसाठी जागं राहायचं आणि पत्नीनं पतीसाठी जागं राहायचं. एखादी बायको जर नवऱ्याला म्हणत असेल, मालक हो मालक, सगळ्या गावातली माणसं चांगल्या हुद्द्यावर आहेत, मालक तुम्ही दारू पिता, मालक तुमच्या दारू पायी आपलं घर वायाला गेलं, मालक माझी मुलगी आता लग्नाला आली, मालक पोरं शाळेमध्ये जातात, त्यांच्या शिक्षणाला पैसे लागतात, मालक 2 एकर वावर तुम्ही हायवेचं विकलं, मालक तुमच्या दारू पायी सगळं घर गेलं, मालक 1 एकर राहिलं तर तेवढं तरी राहू द्या, आमचं पोट भरेल मालक. त्याच्यात अशी एखादी बायको जर नवऱ्याला सांगत असेल तर नवऱ्यानं का जागो होऊ नये? नक्की जागं झालं पाहिजे ना. मी तर असं म्हणेल, बघा बघा ज्या वेळेला रामचंद्र वनवासात चालले होते आणि जानकी मातेला म्हणत होते, बघ जानकी, बघ वैदेही, बघ सीते, आता संपतील 14 वर्ष, आता संपेल वनवास, तू एका राजाची मुलगी आहे, एका राजाची तू सून आहे, सार्वभौम सत्ता तुझ्या घरी तू उपभोगलेली आहे, तुझा पाऊल अजून फुलाच्या खाली पडला नाही, आता 14 वर्ष संपून जातील, माझ्या बरोबर तू वनवासात येऊ नको. त्यावेळेला ती जानकी म्हणते, प्रभू निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता. काय बोलताय प्रभू तुम्ही? माझा निरोप घेताय तुम्ही? नाही प्रभू, ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुरती, वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. प्रभू नाही, मी तुमच्या अर्धांगिनी आहे, तुम्हाला कौशल्याला मातेला सोडता येईल. जिये बिनु तेरे हो नदी बिनु पारी, कैसी आदात पुरुषी बिनदारी. नाही प्रभू, तुम्ही माझे नाथ आहात, मी तुमची अर्धांगिनी आहे. हे तुळशीदासजींची पद आहेत, दोहे आहेत, रामायणातलं आव्हानी गायलेलं आहे. मी अर्थ असा सांगतोय तुम्हाला, काय जागी महाराज पत्नी, तुमचा पाऊल जिथं असेल त्याच मार्गी मी चालणार आहे. एखाद्या वेळेला माझा पाऊल जरी फुलाच्या खाली पडला नसेल तर माझं कुंकू, माझा नवरा जर 14 वर्ष वनवासात असेल तर माझं इथं काहीच काम नाही. मी तुमच्या बरोबर येणार. जागर राहणं म्हणता, धन दारा पत्नी जागी आहे असं जागर राहा. सीतेसारखं पत्नीनं व पतीनं सुद्धा पत्नीच्या ठिकाणी जागर राहा. धन दारा पुत्र, पुत्र मुलं सगळ्यांना. आबांचा मुलगा सिद्धू आता कीर्तनाला 11वीला आहे, मला पण मुलगा आहे 10वीला आहे. आपली सगळ्यांची मुलं आहेत, पण मुलं कीर्तनामध्ये आणली पाहिजे, पोरं कीर्तनात आली पाहिजे.
कपाळाला त्यांनी गंध लावला पाहिजे. तुम्ही जर त्यांना आता कीर्तनात नाही आणलं मग ते कधीच गंध लावणार. बघा हे एकनाथरावांनी या मंदिराची सप्त्याची सेवा केली. हे 2 पोरं शिक्षक आहेत, चांगले आहेत, त्यांचं काय गरज मनमाडून इथे यायची, पण नाही ना. काय येतात ते? त्यांना बालपणात त्यांनी मंदिरात आणलं. कोणी घ्या, आम्ही घ्या, तुम्ही घ्या. माझ्या बापानं रोहिदास साहेबांच्या आई वडिलांनी जर त्या काळात मंदिरात नेलं नसतं आपल्याला, आपण कुठून गायक झाला असतो, कुठून कीर्तनकार झाला असतो. आजची पिढी गंध लावून कीर्तनाला येते. आपलं कर्तव्य आहे आपल्या पोरांना धिंगाणं घालू द्यायचं, पण त्याला आणा, त्याच्या कपाळी गंध लावा, त्याला ज्ञानोबा ऐकू द्या, भगतसिंग ऐकू द्या, शिवाजी महाराज ऐकू द्या, गौरव पाटील ऐकू द्या. त्याला कीर्तनात आणलं पाहिजे. का? पुत्रासाठी आपण जागा असलं पाहिजे. फार गरज आहे. सध्या देशामध्ये 3 माता झाल्या. पहिली झाली मदालसा नावाची 4 लेकरं, तिला 4 लेकराला पाळण्यामध्ये झोके देताना म्हणायची, राजा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बागा वरी चर्म घातले रे, पूर्ण कीटकांचा सांगा रव रव दुर्गंधी रे, अमंगल तिचा बागा स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हे राजा उठ रे राजा, जा जा जा, प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेळे म्हणावे. काय कमाले, पाळण्यामध्ये शिकवत होती, पाळण्यामध्ये जा रे राजा, जा रे राजा जा, साधूच्या संगतीत जा रे राजा. पाळण्यामध्ये एक आई शिकवत होते मदालसा नावाची. 8 वर्षाचे होते. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी गडावर, कधीतरी वाचा. 8 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना सगळे मावळे घेऊन खेळत होते. लहान होते आपल्या बाळासारखे, आणि लहान बाळाचे बाळराजे खेळत असताना काही भिक्षुक मंडळी त्या गडावरती भिक्षुक म्हणून आली होती. हात जोडत होती, बाळराजा भूक लागली रे, 4 दिवस झाले काही खायला भेटलं नाही रे, आम्हाला काही खायला देतोस का रे. दावतच गेले होते शिवाजी महाराज. मासाहेब, आऊ साहेब, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आले, याचक आले, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीत ती भाकरी त्यांना देऊ का, देऊ का म्हटल्याबरोबर अशी बाई मागे घेतली होती, आणि जिजा मासाहेबांनी जोरात अशी कानाखाली राजांच्या मारली होती. गाल धरून महाराज रडायला लागले होते. रडता रडता म्हणत होते, आई काय चुकलं माझं, का मला मारलं आई, का माझ्या कानाखाली मारली आई, का जाळ काढला ग. त्यावेळेला राजांना ती आई म्हणत होती, देऊ का, कसं काय विचार, देऊ का, देऊ का नाही. मला न विचारता जर तू मनानं भाकरी दिली असती ना राजा, मी तुला कधीच मारलं नसतं. लक्षात ठेव शुभा, आपल्या पोटात भाकरी नसती तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी मागायला आला तर आपल्या दारातली लगेच त्याला देऊन टाकायची. लक्षात ठेव रे राजा. कानाखाली मारली होती ना, तेव्हापासून इतिहासामध्ये कधी राजे कुणाला नाही म्हणले नाही. लक्षात ठेवा, बालपणामध्ये पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. अहिल्यादेवी होळकर नावाची माता झाली या देशात. पोराचं चुकलं, हत्तीच्या पायाखाली देऊन टाकले, त्याला मारून टाका. पोरगा असला म्हणून काय झालं, युवराज असला म्हणून काय झालं, हत्तीच्या पायाखाली मारा. काय माता आहे मारायला. लक्षात ठेवा, पुत्राच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. आईनं पोरगा जर पेन्सिल चोरून आणत असेल, चांगलं झालं, चांगलं, नका नका नका. मग तो उद्या कंपास चोरून आले, कंपास आणल्यावर बरं म्हटलं तर मग दप्तर घेऊन येईल. दप्तर म्हणता म्हणता एखाद्याची म्हैस घेऊन येईल, एखाद्याचं काहीतरी अजून घेऊन येईल. नका, सावधान. चोरी करून आणली की तिथंच त्याला मारा, तिथंच त्याला बंद करा, नाहीतर मग तो तुमच्या जागा राहणार नाही. सगळ्या मायबापाला विनंती असेल, आता आणखीन एक संकट आलं आपल्यावरती, मोबाईल. याच्यातून तुम्हाला जागा राहावं लागणार आहे. मायबापाला सगळ्यात मोठा ताण आहे आता. पोरगा मोबाईल मध्ये, 3रीचा त्याच्यात, 2रीचा त्याच्यात, लहान पोरग. माझी पोरगी, माझ्या भावाची मुलगी 4च वर्षाची, ती झोपतच नाही मोबाईल पाहून. एक दिवस घरी होतो, मी म्हटलं अरे राजा हे चांगलं नाही, ते पोरीचं ते मोबाईल काढून टाक. म्हटलं बाबा झोपतच नाही ती. म्हटलं तुला मारेल मी आता तिला, तू जर नाही झोपली तर चालेल बाबा, पण देऊ नको तिला, त्याचं व्यसन लागलं. आणि खरंच आहे मारा, व्यसन लागलंय आपल्याला. इंस्टा स्टोरी, फेसबुक हे करमत नाही त्याशिवाय. पूर्वी हे नव्हतं आपल्याकडं. पूर्वी सगळी माणसाची वाट्यावर बसते नाही पोरं, घरातल्या गप्पा सांगायची. चौकात तुझ्या घरात काय चाललं, आईचं बरं आहे का बाबा, काय अडचण आली का, सगळे मिळून त्याला आता गप्पा होत नाही. कुणाचं दुःख कुणाला माहिती नाही, आणि घरातल्या दुःखापायी पोरं आत्महत्या करायला लागली. विनंती असेल, मोबाईल वापरू नका असं माझं मत नाही, मला पण मोबाईल आहे,
पण त्याचा तुम्ही वापर तुमच्या फायद्यासाठी करा. तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही गुगल वापरू शकता, काय ऐकायचं असेल तर तुम्ही युट्यूब वापरू शकता, तुमची जाहिरात करायची असेल तर तुम्ही इंस्टा फेसबुक वापरू शकता, त्याला माझा विरोध नाही. पण तुम्ही सांभाळा. तुमची मुलं काय पाहतात ते बापानं जागे राहिले पाहिजे. तुमची मुलं फार गरज आहे हो याची. आता काही काही पोरं जेवता जेवता आबा मोबाईल पाहतात. कधी बायको ताट घेऊन जाते मिळ नाही, मातीच खाल्ली 2-4 घास. मग बायको म्हणजे ताट आणलं मी, पण मग पाहायला इतक्या आधीन गेले का. आमच्या गेवरायला, मी शहरात राहतो, बीड जिल्ह्यात, एक घटना अशी घडली. एक नवरा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. लक्षातच नाही त्याची. बरं का तो गेला बा, त्याचं चुकलं बा मोबाईलच्या नादात. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना बाबा, बाई मोबाईलच खेळतो. मैत्रिणीला चाललं होतं व्हॉट्सअप आपलं, 300 उरले बचत गटाचे, 200 उरले तुझे. ती आपली मैत्रिणीला मेसेज पाठवत होती. तिला वाटलं आपल्या घराची बेल वाजली म्हणजे आपलाच नवरा, दुसरा कोण वाजवला. तिला पाण्यास तांब्या न पाहताच वर दिला मोबाईलमध्येच. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घरी, तेच वाटायला बसतो. त्याला मिळ नाही माझी बाई नाही, आणि हिला मिळ नाही माझ्या नवऱ्याने. दोघं मोबाईल खेळत होते. आता ऐका गंमत, त्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. आता खरं आहे, जे ओरिजिनल आलं का बा ते पण मोबाईलच खेळतो. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, निघालं बाहेर. तुझं घर येडे काय काय कमाले. माणसं घर विसरतात हो माया, दारं विसरतात, काय जेवता जेवताच विसरतात. अचानकच ते असं शांतच बसतं. नका नका, विनंती असेल आपल्या मुलांना जागे करा. हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी आहे. आपले पोरं जागे करा. मी म्हणत नाही देऊ नका, पण तुम्ही कोणत्या 10वीच्या पुढे द्या. त्यांना समजत असेल, नाही तर बालपणातच पोरं तरुण होतील महाराज. त्यांना बालपण राहणार नाही. बरं, बालपणात जरा सावधान. आपल्या मायबापानं आपल्या पोरांना जागं केलं पाहिजे. पुत्रासाठी जागं केलंय, 10:15 वाजायला लागले महाराज. धनासाठी जागं केलंय, दारेसाठी जागं केलंय, पुत्रासाठी जागं केलंय, जनासाठी जागं केलं. आणखी बंधू बंधू भाऊ भाऊ किती प्रेम केलं पाहिजे बाबावर, कसं जागा असलं पाहिजे. ऐका, पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकेयीनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. जा राघवा, जा रे राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. तुझ्या बापाकडे माझे 2 वर होते, त्याच्यातल्या पहिल्या वरानं तुला वनवास, आणि दुसऱ्या वरानं माझ्या भरताला गादी. पहिल्या वरानं भरताला गादी, पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. 14 वर्षाची साठी प्रभूनं वल्कल अंगामध्ये धारण केली. ऐका गड्या, ऐका ऐका गावकरी, विश्वाचा मालक माय बापाचं वचन घेऊन अयोध्या सोडून निघाला. हंबरडा फोडून अयोध्या रडायला लागली. कसा मला टाकून गेला मला, टाकून गेला टाकून गेला गेला.
विद्या करते हो समोर लोकांनी घालतात प्रभू आम्हाला सोडून जाऊ नका बघा रे काय सुंदर भाव आहे रामाने रामानं चैन पडेना नाही जीवासी आला भाग्यश्री रागामध्ये गायलेलं आहे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे प्रभू रामचंद्र वनवासात जातात भाव फार सुंदर आहे आणि प्रभू निघून गेल्यावर भरत परत येतो त्या भरताला माहिती पडतं राम 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 म्हणत माझ्या बापाने जीव सोडला आणि सगळं कुणी केलं माझ्या आईनं केलं कशासाठी केलं तर मला गादी मिळाली म्हणून केलं तर भरत आईला श्राप देतो काही पापी माँ ये चांडाळी माँ आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही तुझं नाव सुद्धा कोणी घेणार नाही तुमच्यामध्ये काही नाव आहे कोणाचं एक पण नाही स्वाती असेल ज्योती असेल धनश्री असेल राजश्री असेल रुक्मिणी असेल राही असेल सत्यभामा असेल सगळे असतील बघा काही नाही का बरं कारण तो भरताचा श्राप आहे जा माझा तू स्वार्थी आहे तू माझा विचार केला मा जो स्वार्थाचा विचार करतो त्याचं नाव कोणी घेत नसतं मा लक्षात ठेवा अजूनही तिचं नाव कोणी घेत नाही ना कोणीच ठेवत नाही एवढे दिवस झाले तर रामायणाला तरी ठेवत का स्वार्थी माणसाची लोक नाव घेत नसतात व तुमच्या गावात एकही ज्याचं माझाच बंगला माझंच घर माझीच गाडी त्याला कोणी विकाय जो दुसऱ्यासाठी पंगत घालतो त्याचं नाव घेतात जो वर्गणी देतो त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत गावागावात आपल्या आजापंजाचे नाही का नाही त्याचं कारण आहे दुसऱ्याला दिलं पाहिजे दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे स्वार्थी भाव नसला पाहिजे मा तू पापी आहे मा आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही तुझं नाव सुद्धा मी कधी घेणार नाही ऐका निर्णय घेतो भरत ही गादी माझी नाही एक भाऊ भावाला गादी सोडून गेलाय एक भाऊ भावाला गादी घेऊन निघालाय काय रामायण काय कथा आहे काय जाग करणं म्हणतात त्याला एक भाऊ भावासाठी गादी सोडून गेलाय आणि एक भाऊ माझी गादी नाही माझ्या दादाला वापस दिली पाहिजे तिकडच राज्याभिषेक करायचा सामुग्री घेऊन निघाला सुंदर कथा आहे नाही तर आमचा भाऊ नदीकून वाटणी घेतो आपल्या डोंगराकडली तो काय आपला भाऊ आहे का येवल्याचा बंगला त्याला घेतो आणि नागड्याचं पडलेलं घर आपल्या वाट्याला लावतो असं बांधून आणला पाहिजे हा भाऊ असा पाहिजे का भाऊ असा पाहिजे गादी मिळून सुद्धा गादी घेत नाही भरत चला रे अपने भैया को मना राजा को मनाने भैया को मनाने भैया को मनाने राजा को मनाने राजा का अधिकार राजा को लौटा गाद्या घेऊन निघाला सिंहासन घेऊन निघायला ऐका पोहोचता वेळ कमी आहे प्रभू रामचंद्राच्या पाया पडतोय मला माफ करा म्हणतो ही गादी तुमची आहे माझ्या आईचं चुकलंय मला माफ करा परत चला त्यावेळेला रामचंद्राने त्या भरताला जाग केलंय आपल्या सगळ्यांना त्याच्या बरोबरीने जाग व्हायचंय रामचंद्र म्हणतात भरत असं नाराज होऊ नको असा दुःखी होऊ नको का दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा कधी कुणाला नाराज होतो नाही संकट आलं की कुणाला दोष नाही द्यायचा त्यानेच केला असं म्हणायचं का हे घडणार आहे ना माय कई ना दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही. भारतासाहेब आपल्यालाही सांगतो, दोन गोष्टीतून कोणी नाही. एक तर आपण सगळे म्हातारे होणार, म्हणलंय फेरन लवली लावू नका. लावता ना तुम्ही, माझीच बायको लावते तर तुमचं काय, सगळेच लावतात. माणसंच लावायला लागली, आता पोरं लावतात. फेरन लवली लावून कोणी गोरं होत नाही. फेरन लवली लावून गोरं होत नाही. गोरच व्हायचं असेल तर 2 किलो काजू, 2 किलो बदाम घरी आणा, जवळ आहे एवढा, मार्केटमधून घेऊन या. छटाक बदाम, छटाक काजू रोज खा, तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही. हो, तुम्ही म्हणताल महाराज काजू लई महागे, बदाम लई महागे. तर काजू बदाम स्वस्त आहेत, फेरन लवली महाग. 130 रुपयाला 40 ग्राम फेरन लवली आहे. का गुणिले 20 का, गुणिले 20 जर केले तर 3-3.5 रुपये किलो आहे. किलो तेवढ्यात तर 1 किलो काजू, 1 किलो बदाम आरामशीर घ्या. मला खरंच सांगतो, कितीही सुंदर नटलात, मी लय भारी, मी लय छान, तर एक दिवस आपण सगळे म्हातारे होणार. काही लोक आहे ना असे फोटो काढतात, एवढ्याला जाणार, स्टुडिओमध्ये जाणार, कोपरगावला. तुम्ही कोपरगावलाच राहिले, कोपरगावला जाणार, मस्त असं वॉश फोटो काढणार, असं मिशा टपाल एकदम छानपैकी फोटो काढणार, पिलदार यष्टी अगदी हात बीत पुढं करून. आणि ते फोटो नुसते काढणार नाही, त्याच्या मोठ्या अशा हॉलमध्ये बॅरिकेड लावणार. आपण हॉलमध्ये बसलो, चहा घेऊ, आबा ना मला तर रोजच कसं आबा म्हणतो फोटो आहे बाबा. मी म्हणतो आबा काय बघा ना, दंड बघा पहिलवानी, ज्याचा फोटो का तोच आमच्या शेजारी बसलेला असतो. खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेबूड येतो, कपाळाला आड्या पडलेल्या असतात. मग आपण खाली पाहतो, अरे तुम्ही मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. अहो त्याला काय असतं, आपलं सुद्धा असंच होणार. काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काय सुंदर शब्द आहेत भरत. एक तर आपण सगळे म्हातारे होणार, नाहीच कोणी म्हातारं झालं तर मरणार नक्की. दोनच गोष्टी, एक तर म्हातारे होऊ, नाही म्हातारे झालं तर मरणार. काय शब्द आहे, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. भरत एक तर म्हातारा होणार आहे, नाहीच म्हातारे झाला तर. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या
स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. चांगला पाऊस झाला काल. आपल्याकडून वाट अशी मूर्ती गोदावरीला जाते. कोपरगाववरून एकदा पुढे सरकले की मग आमच्या पैठणच्या धरणात जातं. पैठणच्या धरणातून एखाद्या मोरीतून ते वणकं खाली गेलं, वाहत सागरामध्येच जातं. तिकडून एखादं पुण्याहून भीमा नदीला वाहत येतं. इकडचं एक वणकं येवल्याकडलं आणि तिकडचं पुण्याकडलं. दोघांची भेट होते सागरामध्ये. इकडचं सांगतो राव लई लांबून आलो राव, येवला तालुक्यात कांद्याला भावच नव्हता रे, जरा बोरच झालं रे. कांद्याला भाव पाहिजे रे, शेतकऱ्याचे दिवस चांगले पाहिजे रे. शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून तर अवघड झालं. तिकडचं ते गप्पा सांगत होतं, तिकडचं म्हणत होतं पण अवघड झालं. बहिणीची योजना आली म्हणतात बघ काहीतरी लाडकी बहिणी चाललंय बाबा. कुणी असा प्रयत्न, दोघांच्या गप्पा आपल्यासारख्या. तिकडचं वणकं येवल्याचं सांगतं, तिकडचं पुण्याचं सांगतं. दोघांच्या गप्पा चालू असतात आणि भरत दोन ओंड त्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जा बाबा जा अयोध्येत हो तू राजा रंग मी बनीचा. 14 वर्ष तू राजगादीचा मालक आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे. तुझं प्रारब्ध भिन्न आहे, माझं प्रारब्ध भिन्न आहे. जागा हो. रामचंद्रानं भरताला जाग केलंय. भावासाठी जागरण याला म्हणतात. मी धनासाठी जाग होण्याची कथा सांगितली, भावासाठी भरताची रामाची सांगितली, मी तुम्हाला पुत्रासाठी जिजाऊची सांगितली. 10:30 वाजायला लागले असतील, 10 वाजून 20 मिनिटं झाले असतील बरोबर. ऐका एवढ्या कथा मी तुम्हाला सांगितल्या, सगळ्या जागर राहण्यासाठी सांगितल्या. महाराज कळलं वा आम्हाला, फार सुंदर सांगताय तुम्ही, संपूर्ण असं वाटतंय, ऐकतच राहावं वाटतंय. काय ते आबा प्रमाण देतात, काय माधुर्य आहे, काय गोडवा आहे, कळतंय महाराज आम्हाला. पण असं आम्ही जागर राहिलो रामासारखं, आम्ही भाऊराव पाटलांसारखं, अहिल्याबाई होळकरासारखं, जिजामातेसारखं असं जागर राहिल्यावर फळ काय मिळतं महाराज? महाराज ते फळ सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणी.
कोणी आहे रामचंद्रासारखी, मदालसेसारखी, जिजाऊ मातेसारखी, भाऊराव पाटलांसारखी, रंगनाथ गुरुजींसारखी, सीतामाईसारखी जेवढ्या कथा मी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या, असे जे कोणी जागर राहणारे आहेत त्यांना फळ मिळतं. धन्य माता पिता कयाची काय गोड फळ आहे, किती सुंदर फळ आहे. तुमच्या नावाने मी फाटत नाही, तुम्हाला जन्म देणाऱ्या माय बापाला धन्यता दिली जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हा चमत्कार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली हा पण चमत्कार नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीला खांब लागला आणि खांबाचं मंदिर झालं हा पण चमत्कार नाही. ज्ञानोबाने स्त्रीचा पुरुष केला हा पण चमत्कार नाही. माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार सांगतो. 16व्या वर्षी माऊली पंढरीला गेले होते. 16 वर्ष होतं माऊली आणि 16व्या वर्षी पंढरपूरला गेले तर पंढरपूरच्या त्या महाद्वारामध्ये 4 संत 4 पायरीवर बसले होते. एक संत होते कबीर महाराज, ते मुस्लिम होते. एक संत होते चोखोबाराय, ते महार होते. एक संत होती कानोपात्रा, तिला बाप माहिती नव्हता, जातच माहिती नव्हती. आणि एक जनाबाई महाराज होत्या, त्यांना पण कुठली जात माहिती नव्हती. आणि त्या 4 जणांना त्या काळातले लोक मंदिरात येऊ देत नव्हते. एक मुस्लिम, एक महार, एक कानोपात्रा वेश्याची मुलगी आणि एकीला जात माहिती नाही. 4घालाही मंदिरात येऊ देत नव्हते. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, काहो जनाबाई महाराज मंदिरात का जात नाही? काहो चोखोबाराय मंदिरात का जात नाही? काहो कबीर महाराज मंदिरात का जात नाही? कीर्तन तर मंदिरात चाललंय, तुम्ही पायरीवर का बसलाय? सगळे संत रडायला लागले. माऊलीला म्हटले, ज्ञानोबाराया आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही. माझे ज्ञानोबाराय म्हटले, मग आजपासून आपण मंदिरात जायचं. मग आपण सगळ्यांनी वाळवंटात जायचं. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळा सिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. ओ एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी वाटी. विश्वाचा मालक कीर्तनातच आला. कीर्तन कुठं केलं? वाळवंटात. कीर्तनाला उभं कोण कोण राहिले बघा? नामदेव कीर्तन करी, ज्ञानोबाराय टाळ घेऊन, ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा काका, सावता महाराज, माळी काय, कुंभी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, सगळे संत एकत्रित केले. मेळविले सगळ्या संतांना एकत्रित आणलं हा चमत्कार आहे. सगळा समाज एका मंडपात बसवला हा चमत्कार आहे. याला खरं संत म्हणतात. सगळ्यांना एकत्रित, कोणती जात आणि कोणता धर्म नाही. अवघा रंग एक जाल, रंगी रंग लाल, 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 रंगी रंग लाल. हो अवघा रंग एक झाला म्हणे चोट्याची मारी.
चोखोबारांच्या पत्नीचा अभंग हा, महिलांचा अभंग, पुरुषांचे अभंग एकत्रित केले, एकत्रित सगळ्यांना आणलं. ज्ञानदेव वैष्णव मोठा, माऊली श्रेष्ठ झाली. सगळे संत माऊलीला माझं म्हणायचे. लोकांनी आपल्याला माझं म्हटलं पाहिजे, त्यासाठी आपल्या जवळचं द्यावं लागतं, पंक्ती घालाव्या लागतात, लोकांसाठी करावं लागतं. लोक म्हणतात नाही तू माझा आहे, तू कोण आहे, तू माझा आहे. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, गोळा काय ज्ञानोबा माझा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई अनाथाची माय, एका जगातली ज्ञानाबाई माझी, माझा शब्द आला की नाही? कृपाळ उदार माझा, ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर विठोबाचा प्राण सखा. ज्ञानोबा माझा, माझं कधी म्हणतात माणसं ज्या दिवशी तुम्ही समाजासाठी जगतात. ज्ञानेश्वरी दिली हो, बघा ना इथं समोर ज्ञानेश्वरी मांडलेली आहे. का मांडलेली आहे? येदा जगाशी उपकार. कुणी पण वाचा, महिलांनी वाचा, पुरुषांनी वाचा, कुणी वाचा, कोणत्या जातीत त्यांनी वाचा. ज्ञान होया ज्ञानसी, ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय बुडा, हाती मूर्ख त्या दगडा. जगावरती उपकार केला, संप्रदायावर उपकार केला. माऊली ज्यावेळेला समाधीला बसले ना, ऐका ऐका, सगळे संत रडायला लागले. विमानांची दाटी, पुष्पाचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करिताती, आनंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आनंदी हे गाव दैवताचे नाव. ते आनंदीला आता सगळा अभंग म्हणलो तर वेळ जाईल, पण ज्या वेळेला माऊली समाधीला बसले, सगळे संत रडायला लागले. आमचा माझा ज्ञानोबा चाललाय. सोपान काका मुक्ताबाई हंबरडा पडून रडायला लागले. बांधिल्या पेंडीचा सुटलासे तृणरान माळा पांगलेसे. हंबरडा पडून रडायला लागले. आता आमची माऊली समाधीला बसणार. एक हात निवृत्तीनाथांनी धरला, एक हात देवाने धरला. माऊलीच्या समाधीची जागा स्वच्छ केली. माऊली ज्यावेळेला समाधीला बसले, नामा म्हणे आता बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. विश्वाचा संप्रदायाचा बाप झाले ज्ञानोबा. 22व्या वर्षी जगाचा उद्धार करत माऊली समाधीला बसली. आता देव सुद्धा रडायला लागला. आणि रडणाऱ्या देवाला रुक्मिणी मातेने विचारलं, देवा का रडता, का रडता? म्हटले, रुक्मिणी असा योगी नाही, असा तपी नाही, असा संत नाही. 22व्या वर्षात लोकांना कळत नाही. 22व्या वर्षामध्ये खरंच सांगतो रुक्मिणी, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाते लटाळी वैकुंठ भुवनासी. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाणत्रे लोक्यासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा. त्याच्या वारीमध्ये गेला तर सगळ्या कुळाचा उद्धार होईल. त्यांच्या समाधीला मस्तक लागलं तर रोहिदास आबा होईल, आकुरुल महाराज होईल, लखन महाराज होईल, उत्तम बाबा होईल. चाली म्हणता येतील. नुसतं माऊली माऊली जरी म्हटला, ज्ञानदेव 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 म्हणतात. ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. एवढं मोठं सामर्थ्य माऊलीमध्ये आहे. एवढं सगळं ऐकलं आणि आपले 10:30 वाजून 5-10 मिनिटं झाल्यामुळे रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. आणि रडणारी रुक्मिणी माता म्हटली, मग देवा, एवढे जर धन्य माऊली असतील तर या माऊलीला मी धन्यता नाही देणार. धन्य धन्य दयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले.
सुंदरी रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. ओ देवा तुम्ही त्या माऊलीला धन्यता, मी नाही देणार, मग तू कोणाला धन्यता देणार? धन्य माता पिता तयाची या. माझी धन्यता त्यांच्या आई वडिलांना आहे. बघा जो जागा करतोय, जो जागा राहतोय, त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते. धन्यताची माता, कोरोना आता तुमच्याकडे कोरोना सगळीकडे आलता. कोरोनाच्या काळात आबा घरी, महाराज घरी, साखरे महाराज घरी, लखन महाराज घरीच पाकवाज वाजवायची, तुम्ही पेटी घरीच वाजवायची, मी घरीच आपलं कीर्तन पाठ करायचो, तुम्ही चाली घरीच म्हणायची. शेतात सप्ते बंद होते, टाळ बंद होता, पकवाज बंद होता, कंपन्या बंद होत्या, पोरांची कामं बंद होती, शाळा बंद होत्या, काहीच चालू नव्हतं. अशा काळात एकच संत कामाला आले, ते म्हणजे सावता महाराज. काय कामी आले सावता महाराज? त्यांचा अभंग कामी आला. समयासी सादर देव ठेवीर तैसे राहावे, समयासी सादर भावे. एवढंच शब्द कामाले. कधी कधी लोक तुमची भरण मिरवणूक काढतात, हातीवर बसवतात, फुलं हातरतात, इथपर्यंत हार आणतात, अशी हात, अंगावर हात, लोक फुलं टाकतात, महाराज आले, इतका तुमचा थाट असतो आबा. आणि कधी कधी बाबा 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 कोरोना येतो तर गप घरी बसावं लागतं. असंच कधी कधी असं जेवायला मिळतं ना महाराज, काय काय खाऊ, बटाट्याची भाजी खाऊ का, चटणी खाऊ का, वरण भात खाऊ का, नेमकं काय काय खाऊ का. नाही तर मग कधी कधी असं वरण वाटायला येतं. आबा म्हणतात बाबा जरा आपला चेहराच दिसतो याच्यात, म्हटलं आता हा काय हा लय वाटेल. असं होतं की नाही. कधी कधी श्री बालाजीचा बेत, म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदीला, म्हणजे लाडूजी म्हणजे जिलेबी. आपल्याकडे श्री बालाजीचं मंदिर आहे गावात, बरोबर ना? तुमच्या गावात बालाजीचं मंदिर आहे, पण बालाजीचं मंदिर तिकडं ते तिरुपतीला श्रीमंत देव, पण आमच्याकडे बालाजीचं मंदिर गरीब आहे. पण श्री बालाजीचा बेत आहे, श्रीखंड, बासुंदी, लाडू आणि जिलेबी. श्री बालाजी तुम्हाला खायला मिळेल. कधी कधी असं बेकार वरण फार तिखट महाराज राहते, असं घडत राहतं. कोण्या दिवशी करून याची मन, तर कोण्या दिवशी घरात नाही धान्य, तर कोण्या दिवशी तीन कधी कधी आम्हाला सकाळी 10 ते 12 आहे, 3 ते 5 आहे, 9 ते 11 आहे. साखरे महाराजाचं ते सगळ्याच दिल. मग कधी कोण्या दिवशी द्रव्याची साठवणे, कोठे साठवावे, हे घडत राहणार आहे का. समयासी सादर व्हावे. कुणी शिकवलं आपल्याला हे? सावता महाराजांनी शिकवलं. एवढा गोड अभंग दिला, किती टेन्शन येऊ द्या अभंग वाचत जा, टेन्शनच निघून जातं. एवढा भारी अभंग दिला, पण त्यांना धन्यता नाही. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर. त्यांच्या आई वडिलांना धन्यता. अर्थ एकच, आपुल्या हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची. आपल्या पत्रिकेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण टाकलेला आहे. बरं वाटलं. ही तरुणी बाण पोरं कीर्तन ऐकतात, ही मुलं टाळ घेऊन उभी आहे. आमचे पंकज सर आहे, पालखी परिवार यांनी आम्हाला आमंत्रित केलं, आपले सगळे गावकऱ्यांनी आमंत्रित केलं. रोहिदास साहेबांच्या चाली एवढा गोड कार्यक्रम कधी 11:15 वाजले कळालं नाही. एक 10 मिनिटं ऐका.
तानाजी येसाजी कोंडाजी घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. राजावरती एक सिद्धीज्वर नावाचं संकट आलं होतं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. ऐका गड्या 10 मिनिटाची कथा आहे. गडा पडला होता 42,000चा. गडावरती 1200 मावळे होते पोरांनो. गड सोडणं काळाची गरज होती लक्ष्मण महाराज, आणि पण गड सुटल्या जात नव्हता, कारण गडावरती 1200 मावळे आणि संकट 42,000चं होतं. तर काय करावं समजत नव्हतं. धो 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 पाऊस पडायला लागला, आणि पावसामुळं गडाच्या एका बुरुजाची ढासळणी झाली, आणि त्या बाजूनं पहारा कमी झाला. आणि गुप्तचरानं बातमी आणली की पुसाटीच्या बुरुजाकडून पहारा कमी आहे, आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की गड सोडायचा, त्या बाजूनं उतरायचं. पण आता ऐका, गडावरती मावळे होते 1200, संकट होतं 42,000चं. राजाने काय प्लॅन केला? आबा 2 पालख्या काढायचे म्हटले गाडीने. एका पालखीमध्ये राजे बसतील आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा, राजांसारखा दिसणार. 2 बाजूला 2 पालख्या जातील. एक पालखी सिद्धेच्या शामेण्यात जाईल आणि एक पालखी विशाळगडावर जाईल. जी विशाळगडावर जाणारी पालखी त्याच्यात राजे बसतील. त्याला 400 मावळे बाजीप्रभू नियोजन करतील. 400 मावळे प्रति शिवाजीला घेऊन जातील. त्याचं नियोजन प्रतापराव गुजर करतील, आणि 400 मावळे गडाचं रक्षण करतील. ऐका गड्या नागडेगाव, एक वर्षभर तुम्ही हे कीर्तन विसरणार नाही. काय ते अक्रूर महाराज आपल्या गावी आले होते, काय कथा आपल्याला सांगून गेले, काय तो कीर्तनाचा आवाज झाला, तुम्ही 1 वर्ष विसरणार नाही. कोणत्या मायबापाला धन्यता आहे, कोणत्या आईला धन्यता आहे, एवढी कथा ऐका गड्या माझी, घरी घेऊन जा. आणि मग आता सगळी तयारी झाली. फक्त आता एकच गोष्ट कमी राहिली, राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. गडावर एकच पोरगा होता पोरांना. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षातही आला, पण 2च वर्ष झाली त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं मी जर त्याला पालखीमध्ये बसवलं, त्याचं काही बरं वाईट झालं, त्याच्या आईला काय सांगू, बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही. 2-3 तासाला बातमी पोराच्या कानावर गेली की राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. आणि राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात, मीच राजांसारखा. पोरगा राजांच्या महलात गेला. ऐका राजांना असं वाकून मुजरा केला. राजा म्हटले का रे शिवा, कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटलं राजा, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. राजा म्हटले माग की मग, काय पाहिजे? राजाला म्हटलं काहीतरी मागायला. पोरगा म्हटलं राजा द्यावं लागेल, बरं देतो की, बोल ना. राजा, तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे ना तो माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या, आणि राजा तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या. ही बसतो राजा या पालखीत, आणि मी जातो राजा सिद्धीचे शाने. असं म्हटल्यावर राजाच्या डोळ्याला पाणी चाललं. राजा म्हटले अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, आणि घालून जिथं जायचं ना राजा, तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राजा तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. हा पोरगा हो, काय आमच्या देशाचा इतिहास आहे पोरांना, काय इतिहास आहे. एक नावी समाजाचा पोरगा मराठ्यावर प्रेम करतो. काय आमच्या देशाला कुठून जातीवादाची कीड लागली काय माहित, कुण आलोय कमून भांडण. अरे ते असू द्या ना, तिकडं काय व्हायचं ते होईल. गावागावातली बैठक बोलू नका, गावागावातले विचार बदलू नका. पोरांनो, मी बेबीच्या देठापासून सांगतो रे, असं कधी नसतं आपल्या महाराष्ट्रात. सगळ्यांचं रक्त लालच रे, आपलं सगळ्यांचं रक्त लाल आहे. नका गड्या आपापसात भांडू. आपापसात भांडलं की लोक आपला फायदा घेतात, लोक आपल्यावरती आक्रमण चढवतात. आपण आपल्यात नाही भांडायचं. माझा मुद्दा असेल फार महत्वाचा, काही हा इतिहास शिकवा आमच्या पोरांना. राजा द्या मला. राजा म्हटलं येड्या, पण तुझं लग्न आताच झालंय बाबा, तुझ्या आईला काय ते असू द्या राजा द्या. राजाने त्याला मुकुट चढवला, कपडे चढवले, तलवार चढवली. ऐका आता 2 बाजूला 2 पालख्या पळाल्या. वेळा 100 पावलावर, वेळा 20 पावलावर, वेळा 10 पावलावर, वेळातच पाऊल घुसलं. जय भवानी, हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय ललकारी घुमली. एवढ्या पावसामध्ये मावळ्याच्या अंगातून घाम निघेल अशा अवस्थेत सगळ्यांना पळवून लावलं राजांना तिकडे विशाळगडावर. आणि इकडे शिवा नावी पोहोचला. ज्यावेळेला माहिती झालं राजा नाही, सगळ्यात बेकार मृत्यू त्याचा झाला इतिहासात.
उसाच्या कांड्यासारखी त्याच्या हाताची तुकडी केली पोरानं. 3 तलवारीनं सिद्धी जोहर, फाजल खान आणि सिद्धी मसूद अशा 3 तलवारीनं उसाच्या कांड्यासारखी त्याचे हात कापले, त्याची पाये कापली, त्याच्या पोटाची तुकडी केली, तलवारीची टोकं डोळ्यामध्ये घालून त्याची डोळे काढली. महाराज त्याच्या मस्तकाची चीर पाडली रे. एवढा भयानक त्याला त्रास दिला. सगळं त्याचं मासिका पोत्यामध्ये भरलं, त्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवली. ज्या दिवशी राजाने त्याचं ते मांस पाहिलं ना बाळाचं, तर स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडून आलेला राजा कधी रडला नव्हता. पण माझ्या जिवलग मित्रानं माझ्यासाठी प्राण दिला, आंबरडा फुगून मायावर राहिला. प्रतापरावने राजांचे डोळे पुसले, राजांना सावध केलं आणि राजाने त्या पोराची माती गडावर केली. ऐका, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. कोणती माता धन्य, ऐका, कोणत्या माय बापाला धन्यता. घेऊन जा घरी एवढा अभंग, 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. ऐका रे. ज्या वेळेला 20 दिवस गेले आणि 20 दिवसानं राजानं ते नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावामध्ये येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की महाराज तुमच्या घरी येणार आहे. इतका आनंद झाला त्या आईला. तिला वाटलं बाई महाराज माझ्या घरी येणार म्हटलं, माझा पोरगा पण येणार. आईला काय हो दुसरं असतं महाराज, आईला दुसरं काही नसतं महाराज. या देशातली प्रत्येक आई फक्त तिच्या बाळावरच प्रेम करत असते. खरंच सांगतो, आपुल्याचा कळवळा आणि बाळावरी नये, जैशी तैशी मायवरी. आई फक्त लेकरावर प्रेम करते महाराज. तिला वाटलं बाई माझा पोरगा पण येणार. 6 महिने झाले बाई, राजा येणार म्हटलं, पोरगा पण येणार. घर सारून काढलं तिनं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं. माझ्याकडे बघा, आपल्या ठेवणीतली 9वार साडी काढली आणि शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, नाकामध्ये नथनी घाला, डोक्यावर पदर घ्या, राजांची आरती करायची तुम्हाला. इतका आनंद झाला त्या पोरीला. तिला वाटलं बाई माझा नवरा येणार आहे, राजा येणार आहे दारात. तिनं ती साडी घातली. बिचारी गरीब पोर 10-5 मैत्रिणी शेजारी उभी करून राजांची आरती करायला उभी राहिली. ऐका रे बहिणींनो, राजे आता गावच्या वेशीला आले. राजे आले, राजे आले, राजे आले अशा बातम्या मिळाल्या. सगळं गाव एकत्रित आलं. पण राजांकडे 10च मावळे होते. एवढे कसं काय कमी आले हो? सगळ्यांच्या मनात धस झालं. तेवढ्यामध्ये राजा आता मराठ्याच्या आलीला, राजा आता धनगराच्या आलीला, राजा आता नाव्याच्या आलीला आले. त्या पोरीनं असं कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं. राजांच्या कपाळी गंध लावायचा आणि ती पोर पुढे सरकली. तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. मागे पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे. सुनबाई तुम्ही नका वाळू. पुन्हा एकदा मागे पाहिलं, दुसऱ्याच पोरीच्या हातात ताड दिलं. पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कमरेत येऊन बसले. कुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातामध्ये दिला आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का मुलीला वाळू दिलं नाही ते? का तिला बाजूला काढलं? का तिचा अपमान केला? ते आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग का अपमान केला तिचा? वाळू द्यायचं की. ती आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमची आरती करू नये, तुम्ही राजे आहात असं म्हटल्याबरोबर राजांच्या हातातला पाण्याचा तांब्याच खाली पडला. बापरे, अजून मी सांगितलंच नाही आई. आईला कसं कळलं माझा पोरू, माझी सून विधवा झाली? त्या आई म्हटली, राज जगाला फसवताल तुम्ही जाणता राजे, एका आईला नाही फसू शकत. मी गावच्या वेशीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही आमच्या दारात आला, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज माझा पोरगा जर जिवंत असता तर तुमच्या आधी 1 तास गावामध्ये हजर झाला असता आणि राज सगळ्या गावात नाचला असता. सगळ्या गावात नाचला असता. नाचून म्हणला असता, राजा आले, राज अरे आपल्या घरी राजा आले ग, राज अरे राजा आले, राज. ज्या आरतीत तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती राज, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि माझ्या आजची पुरणाची पोळी तुम्ही खावी. आज पुरणपोळी तयार आहे, त्याची बायको गंध लावायला तयार. माझा पोरगा दिसत नाही.
सगळं घर रडायला लागलं. बायको हंबरला पडून रडायला लागली. आईनं सुद्धा अंग टाकून दिलं. राजे पण रडायला लागले. रडता रडता त्या आईचे डोळे राजांनी पुसले आणि ती आई म्हणायला लागली, राजा असू द्या. तेवढ्यात राजांनी काही 2-4 सोन्याची ताटं चांदीने आणलेली भरून त्या आईसमोर मांडली. त्या आई म्हटली, राजा नको हे सोनं मला. राजा म्हटले, काय देऊ आई तुम्हाला? तुमच्या पोराने माझ्यासाठी प्राण दिला, काय देऊ आई? त्या आई म्हटली, एकच द्या मला. प्रत्येक पोळ्याला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा, बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, तुम्ही तेवढं राजा माझ्या घरी या, माझ्या हातची पुरणाची पोळी खा, बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घाला. राजे रडता रडता म्हणायला लागले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास तोपर्यंत तुमच्या घरी मी पोळी खायला येईल. ऐका, असं म्हटल्याबरोबर आबा आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जाग जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवाजी उरलाय. काय माता आहे, अरे आपला पोरगा स्वराज्यासाठी गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजाला आपला मुलगा म्हणते, हो माझा पोरगा गेला म्हणून काय झालं? राजा तुम्हीच माझा पोरगा हा. धन्य माता चरण जावं. धन्य माता पिता तयाची. सगळ्यांच्या घरात 11 वाजलेले असतील. ज्ञानेश्वर सगळ्या नागडे गावाला धन्यवाद. एकच चरण देणारा मी महाराज. आता सगळ्या चरणाचा 1 मिनिटाचा अर्थ सांगतो, फक्त ऐका ऐका. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची. कुलवान मुलं ज्याच्या घरात येत अशी आता सांगितलेली, हो आता शिवा नाव्यासारखी धन्य माता पिता तयाची. ज्या मुलाचा आनंद देवाला होतो, धन्य माता पिता तयाची. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण, हो अशी ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, धन्य माता पिता तयाची. ज्याच्या घरामध्ये वारी आहे पंढरीची, धन्य माता पिता तयाची. आशांची सेवा घडली पाहिजे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. सोपा अभंग आहे, पण किती गोड अर्थ सांगितला. 11 वाजले, मला नांदेडला कीर्तन आहे. 1 मिनिट सुद्धा माझ्या कीर्तनात मी त्याच्यामुळे लवकर येतो. बरोबर 11 म्हणून 8:45लाच आमच्या आबानी विना घेतला. 2 तासाचं कीर्तन मी तुम्हाला दिलं. घरी घेऊन जा.
प्रत्येक गावाने एका विचारानं राहा. माझ्या सगळ्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा. तानाजी काय, नावी काय, माळी काय, कुंभी काय, धनगर काय, मराठा काय, सगळे एक विचारानं जगा. एवढाच संदेश घरी घेऊन जा. एवढ्या कथा मी तुम्हाला सांगितल्यात, रामायणातल्या काय, इतिहासातल्या काय, पुराणातल्या काय, कर्मवीर भावनांची किती कथा आहे, त्याच्यातली एखादी तरी घरी न्या. माझा प्रवास सुखाचा होईल. टाकले सरांना, एकनाथ सरांना खूप धन्यवाद. असंच तुमचं गाव आमच्या सदैव स्मरणात राहू. हा बोलतो नंतर. हा सगळ्यांना धन्यवाद देतो. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्यांनी या ठिकाणी रुजू केली असे आपल्या समोर बसलेले महाराज. कीर्तन केसरी हे खूप वेळा ऐकलं. काय असतं कीर्तन केसरी? काय तो आवाज, काय ती पद्धत, काय ते चिंतन करण्याची पद्धत, अगदी मन हरून टाकलं. महाराज, तुम्ही या ठिकाणी आला, आमच्या विनंतीला मान दिला आणि आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल गेवराईचे महाराज हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे यांचं मी आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि महाराजांना धन्यवाद देतो. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराज, आम्ही तुमच्या ऋणात आहोत. पै प्रेमांची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, दया मानू परमदेवता आपली आम्ही, तेही प्राणा परवते आम्हा आवडती निरुते, जे संत चरित्राते प्रशंसती. असे महाराज, आज आपल्या पुण्याईनेच आपण म्हणूया की आम्हाला लाभले. तुम्ही येथे आला. खरं वास्तविक आम्ही तुम्हाला मागच्या वर्षी आणण्याचा प्रयत्न केला, पण आपली तारीख आम्हाला मिळत नव्हती. पण आमचा योग चांगला म्हणावा की तुमची तारीख आज आम्हाला मिळाली. तुम्हाला पाहण्याचं, तुम्हाला ऐकण्याचं आम्हाला भाग्य प्राप्त झालं. पुन्हा एकदा मी आमच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने आपले आभार मानतो. आजचं या ठिकाणी अन्नदान ज्यांनी केलं ते विक्रम साताळकर यांचंही मी मनापासून आभार मानतो. ते जर इथे असतील तर त्यांनी कृपया इथे यावं. आहेत का? ठीक आहे. तर उद्या हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज चव्हाण ठाणगावकर यांचं सुश्राव्य असं हरिकीर्तन होणार आहे. अशाच संख्येने उद्याही आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि आपल्या हरिनाम सप्ताहाची शोभा वाढवायची आहे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. हो, आजचा पहारा सर्वेश्वर प्रासादी भजनी मंडळ नागडे आणि एक राहिलं. या ठिकाणी आम्हाला अतिशय उत्कृष्ट असे आबा महाराज, रोहिदास महाराज, उत्तम महाराज, आमचे सोपान महाराज या ठिकाणी आले आणि खूप सुंदर असं गायन केलं. त्यांचा आवाज किती ऐकावा आणि किती नाही असं आलं. त्यांचा आवाज आमच्या मनापर्यंत गेला. महाराज, असंच तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी महाराजांना काका नाही उभे राहतात या 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 ज्येष्ठ मंडळी या तात्या तुम्ही पण या. या ठिकाणी आम्ही महाराजांना मानाचं श्रीफळ देत आहोत. महाराजांनी त्याचा आमच्या ग्रामस्थांच्या वतीने स्वीकार करावा असं मी सांगितलं. या ठिकाणी हरिभक्त परायण रोहिदास आबा यांचाही महाराज सत्कार करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांना मानाचं श्रीफळ द्यावं ही विनंती. काका काका ठीक आहे.